माझे आजोबा भाऊसाहेब गणेश देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2022पासून आम्ही वन डे रॅपिड ओपन चेस टुर्नामेंट घेत आहोत। 2022ला टुर्नामेंट झाली, त्यानंतर 2023ला माझे मामा एक्सपायर झाल्यामुळे ती घेऊ शकलो नाही। पण आता 2025मध्ये आपण सेकंड रॅपिड वन डे रॅपिड चेस टुर्नामेंट चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने आणि विझार्ड चेस क्लब यांच्या ऑर्गनायझेशन खाली आपण ही टुर्नामेंट आता घेत आहोत। या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेण्यात येणार आहेत। एक दिवसाची स्पर्धा आहे, साधारण टाइम कंट्रोल आहे, प्रत्येक खेळाडूला 10 मिनिटं आणि 5 सेकंद इन्क्रीमेंट। तर असे साधारण 9 राऊंड्स होणार आहेत आणि या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील नामांकित खेळाडूंना आमंत्रित केलेले आहे। आम्हाला वाटतं की साधारण 200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील। तर एकूण बक्षीसची रक्कम 1,11,000 रुपये आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 21,111 रुपयाचं विजेत्याला या स्पर्धेचा अधिकपद पटकावणाऱ्याला देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं आहे ते 16,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते 12,000 रुपयाचं। अशी मुख्य 3 बक्षीस आहेत। तर अशी मुख्य एकूण 21 बक्षिसं देण्यात येणार आहेत। त्या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ बक्षिसं वयोगटात 7 वर्षाखालील, 9 वर्षाखालील, 11 वर्षाखालील, 13 वर्षाखालील व 15 वर्षाखालील मुलांना, त्याचबरोबर 60 वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू, दिव्यांग बुद्धिबळपटू आणि बेस्ट अनरेटेड अशा प्रत्येक कॅटेगरीत जवळजवळ 10-15 बक्षिसं देण्यात येणार आहेत उत्तेजनार्थ। अशी एकूण जवळजवळ 146 बक्षिसं आहेत। या बक्षिसा व्यतिरिक्त उत्कृष्ट अकॅडमी, 3 उत्कृष्ट अकॅडमींना पण बक्षिसं देण्यात येणार आहेत। तर अशी ही बक्षिसाची अतिशय चांगली रचना आहे। त्याचबरोबर इतर सोयी पण चांगल्या सवलती दिल्या जातात। अल्प मधल्या सुट्टीत सर्व खेळाडूंना जेवणाची, खेळाडूंना आणि पालकांना देखील चांगल्या जेवणाची, भोजनाची सोय पहिल्या टुर्नामेंटला देखील केली होती आणि यावेळी देखील देण्यात येणार आहे। आपली ही होणारी स्पर्धा फिडेच्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार स्विस लीग पद्धतीने घेण्यात येईल। ही स्पर्धा 9 फेऱ्यांमध्ये असेल। प्रत्येक फेरीकरता प्रत्येक खेळाडूस सुरुवातीला 10 मिनिटं आणि प्रत्येक चालीला 5 सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे। तसंच या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच, राष्ट्रीय पंच सगळे स्पर्धांचं नीटनेटकं आयोजन आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं पार पडतील याची जबाबदारी उचलणार आहेत। त्याचप्रमाणे स्पर्धेचा जो इतर काही भाग आहे व्यवस्थापनाचा, तो व्यवस्थापनाचा भाग विझार्ड चेस क्लब, त्याचबरोबर धीरज वैद्य यांचे भाऊ अमोल देशपांडे, सूरज वैद्य यांच्या खांद्यावर तो सगळा इतर व्यवस्थापनाचा भाग आहे।